भात मोकळा होण्यासाठी शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका, म्हणजे भात मोकळा होणार. चहा करताना किसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. भाजीच्या रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाका. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाका. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीला अथवा रस्स्याला खारटपणा कमी येतो. शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरला बारीक करा. किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसंच रंग चांगला येतो. इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोषण मूल्य वाढते. खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांचं टेक्स्चर छान येईल. धन्यवाद.